आजची आपली पुढची रेसिपी आहे पालक पनीर। सुपर टेस्टी सुपर हेल्दी अशी ही भाजी आहे। व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण पहा, व्हिडिओ नक्की ट्राय करा। तर आपल्या व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करूया। तर सर्वप्रथम एका वाटीमध्ये मी 4-5 काजू घेतलेले आहेत आणि मगज जे आहेत ते साधारण 2 चमचे घ्यायचे आहेत आणि खसखस 1 चमचा घ्यायचे आहेत। तर हे सर्व आपण भिजत ठेवणार आहोत साधारण 15 ते 20 मिनिटे। ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून आपण हे भिजत ठेवूया। आणि हे भिजत ठेवल्यानंतर मी पालकची एक गड्डी घेतलेली आहे, त्याचे पानं बाजूला काढून घेतलेले आहेत आणि पालक स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। धुवून घेतल्यानंतर गॅस चालू करून आपली कढई गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये आपण पालक पूर्ण काढून घेऊया। पालक पूर्ण ह्याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे। साधारण अर्धा ग्लास मी ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेते आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। पालक आपण साधारण 2 ते 3 मिनिटं थोडासा वाफवून घेऊया। त्याच्यानंतर आपण काजू, मगज आणि खसखस भिजत ठेवलेली होती, ते साधारण 20 मिनिटांनंतर छान भिजलेले आहेत। हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। पाण्यासकट बारीक करून घ्यायचं आहे। पालक छान वाफवला गेलेला आहे, तो बाजूला काढून घेऊया आपण बाउलमध्ये। तर बाउलमध्ये पालक आणि पाणी सर्व आपण काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर हेही मिक्सरमध्ये आपण बारीक करणार आहोत। तर सर्व पालक मी बाउलमध्ये काढून घेते आणि त्याचं पाणीही ओतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर गॅस चालू करून कढई आपली गॅसवरती ठेवून 1 चमचा मी तेल त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, त्याचे क्यूब्स केलेले आहेत, ते आपण तेलामध्ये थोडेसे दोन्ही साइडनी गोल्डन ब्राउन करून घेणार आहोत। तर पनीर छान आपण गोल्डन ब्राउन करून घेऊया। तर पनीर गोल्डन ब्राउन झाल्यानंतर एका प्लेटमध्ये थंड पाणी घेऊन पनीरचे क्यूब्स आपण त्या पाण्यामध्ये काढून घेऊया। तर सर्व पनीर आपण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। तर पालक आता थंड झालेले आहे, ती मिक्सरमध्ये काढून आपण बारीक करून घेऊया। तर पालक मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर अशा स्वरूपात मस्त अशी हिरवी पेस्ट तयार झालेली आहे। त्याच्यानंतर गॅसवरती मी कढईमध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर टाकलेला आहे। बटर थोडंसं मेल्ट झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकणार आहोत। तर साधारण 1 ते 2 चमचे कांद्याची पेस्ट ह्याच्यामध्ये मी टाकून घेते आणि कांद्याची पेस्ट सुरुवातीला आपण तेल सुटेपर्यंत थोडीशी परतून घेऊया। तर मिक्स करून छान कांद्याची पेस्ट आपण आता परतून घेतलेली आहे। तर कांद्याच्या पेस्टला छान तेल सुटलेलं आहे। त्याच्यानंतर टोमॅटोची पेस्ट टाकणार आहोत, साधारण 3 ते 4 चमचे टोमॅटोची पेस्ट ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि छान तेल सुटेपर्यंत आता परतून घ्यायचे आहे। मस्त असं तेल सुटलेलं आहे। अर्धा चमचे जिरापूड, अर्धा चमचे हळद आणि अर्धा चमचे धनापूड ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आहे। 2 चमचे लाल मिरची पावडर ह्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे। ह्याच्यामध्ये मी एव्हरेस्टचा शाही पनीर मसाला पण टाकणार आहे, साधारण 1 ते 1.5 चमचा। आणि पालकची जी पेस्ट बनवली होती ती सर्व आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। मिक्सरला जी पेस्ट लागलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून तेही ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे साधारण 1 मिनिट। 1 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि आपली जी व्हाईट पेस्ट जी आहे ती साधारण आपण ह्याच्यामध्ये आता मिक्स करणार आहोत, साधारण 2 चमचे। आणि मिक्सरच्या भांड्याला पण पेस्ट लागलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी ओतून तेही ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचे आहे। तर अतिशय टेस्टी ही भाजी लागती। त्याच्यानंतर पनीरचे क्यूब्स आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया, मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त असं छान मिक्स करून घेतलेलं आहे मी। त्याच्यानंतर अर्धा चमचा साखर टाकणार आहे मी, ऑप्शनल आहे, पण साखर टाकल्यानंतर भाजीची टेस्ट जी आहे ती फार छान होते। झाकण ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती। मस्त अशी आपली पालक पनीर तयार झालेली आहे, अतिशय सुंदर वास सुटलेला आहे। तर भाजी आपली तयार झालेली आहे, मी प्लेटवरती काढून घेते। तर भाजी पहा आपली दिसायला किती सुंदर दिसते, तशीच ती चविष्ट पण आहे। तर ही भाजी आपण गरम गरम पुलक्याबरोबर, रोटीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकतो। तर व्हिडिओ जो आहे तो तुम्ही नक्की ट्राय करा, शेअर करा, कमेंट्स करा। असे छान छान व्हिडिओ घेऊन मी येतच राहील। मस्त खा, स्वस्त राहा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।